भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या स्मृतिस्पंदन करून या बारामती, ठाणे, सातारा आणि भोर इथल्या संबंधित लोकांच्या या मेळाव्यासाठी खास करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या संसदेमध्ये ज्यांना संसद रत्न म्हणून पुरस्कार मिळाला आणि या महाराष्ट्राचे नव्हे तर देशातले सर्व महत्त्वाचे आणि निगडीचे प्रश्न या सभागृहात मांडणाऱ्या आमच्या सन्माननीय सुप्रियाताई, त्याचबरोबर या मंचकावर असलेले सन्माननीय शशिकांतजी शिंदे साहेब, संग्रामजी थोपटे साहेब, कुलदीप तात्या कोंडे सर, संभाजीराव झेंडेजी, त्याचबरोबर चंद्रकांतजी पाटील, अनिल कौशिक, द्वारकानाथजी भोईर, रमाकांतजी म्हात्रे, गुलाबराव जगताप, प्रशांतजी पाटील, भावना गाणेकर मॅडम, पूनम मिथुन पाटील, सुलेजा सुतार, रंजनाताई शिंद्रे मॅडम, केडी मोरे, आमच्या सन्माननीय महिला आघाडीच्या प्रमुख रंजनाताई शिंद्रे मॅडम, प्रवीणजी म्हात्रे, प्रकाश पाटील, गुलाबराव जगताप, राजू शिंदे आणि समोर जमलेले सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी या ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या वतीने आमच्या सुप्रियाताई यांना मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्या नक्कीच या बारामती लोकसभा मतदारसंघातून परत चौथ्यांदा त्या ठिकाणी त्या निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। आज तुम्ही बघितलं असेल लोकसभेमध्ये ताईंचं भाषण असलं ते महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील, या संदर्भात कुठे अन्याय झाला असेल ते प्रश्न असतील, हिरिरीने त्या सभागृहात मांडून त्याला न्याय देण्याचं काम आमच्या ताई करत आहेत। आणि या बारामतीमधून जसा गद्दारीचा इतिहास सुरू झाला त्याच ठाण्यामधून या ठाणे लोकसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी गद्दारीचा खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असेल तर त्या ठाणे लोकसभा मतदारसंघातून मी त्या ठिकाणी निवडून येतो। आणि महाराष्ट्र असा देश आहे, राज्य आहे की ह्या राज्यामध्ये आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची जी स्थापना केली, त्या 18 पगड जाती, 12 बलुतेदार आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं। परंतु या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा गद्दारीला त्या ठिकाणी क्षमा नव्हती आणि हाच इतिहास परत एकदा हा महाराष्ट्र घडवेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल पक्ष फोडणारे, चिन्ह पळवणारे, बाप चोरणारे असे सर्व मंडळी आज या महाराष्ट्राचं वाटोळं करण्याचं काम या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून होते। गेल्या 10 वर्षामध्ये वेगवेगळी आश्वासनं या ठिकाणी दिली होती, मग ते कष्टकऱ्यांचे असतील, उद्योगधंदे असतील, हे उद्योगधंदे गेले कुठे? गुजरातमध्ये गेले। आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल आज जी दिली आश्वासनं गेल्या 10 वर्षात कुठल्याही प्रकारे न त्याची अंमलबजावणी करता आज या महाराष्ट्राला, खास करून या देशाला ज्या पद्धतीने त्या ठिकाणी चालवलेलं आहे। आणि मी जास्त बोलणार नाही कारण आपल्याला सुप्रियाताईंचे विचार ऐकायचे, पण मी सुप्रियाताईंना मी विश्वास देतो या ठाणे, त्याचबरोबर सातारा असेल, त्यानंतर भोर असेल, इथल्या माझ्या ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या सर्व मंडळी हे तुमच्या पाठीशी आहेत, पवार साहेबांच्या पाठीमागे आहेत। काँग्रेसचे आमचे सन्माननीय नेते त्या ठिकाणी राहुल गांधी जे असतील,
ही सर्व मंडळी एक दिलाने या देशाच्या या ठोकशाहीच्या विरोधामध्ये उभे राहिलेले आहेत आणि मला नक्की विश्वास आहे की येणाऱ्या या लोकसभेमध्ये जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी इंडिया आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.